आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे। अंजनगावमध्ये जमिनीची मोजणी करत असताना लक्ष्मण हाके आक्रमक झालेले आहेत। हाके अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेलेत, तर अधिकारी आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाल्याचं समजतंय। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बसवल्याच्या परिसरामध्ये मोजणी सुरू असतानाच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना अडवलेले, ते अंगावर धावून गेलेले आहेत। मोजणी करायला येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अंगावर ते धावून गेलेत। त्यामुळे पुन्हा एकदा हा सगळा गोंधळ झाल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। मोजणी करायला आलेल्या अधिकाऱ्यांच्या अंगावर लक्ष्मण हाके धावून गेल्याचं आपल्याला दिसतंय। सचिन कसबे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, लक्ष्मण हाके आक्रमक झालेले होते, त्या ठिकाणी मोजणी करायला आलेले अधिकारी आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं देखील समजतंय। काय नेमकं घडलेलं आहे, सध्याची काय परिस्थिती आहे? माढा तालुक्यातील अंजनगाव मधला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेचा वाद सोडवण्यासाठी काल रात्री जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी आणि मराठा समाजातील काही लोक, धनगर समाजाचे हरांडे बाबा यांच्यामध्ये चर्चा झाली की या जागेची मोजणी करावी आणि जर ही जागा देवस्थानच्या हद्दीत असेल तर या ठिकाणून पुतळा स्थलांतरित करावा आणि जर जागा सरकारी असेल तर पुतळा याच ठिकाणी ठेवावा, यावर एकमत झालं आणि यासाठी आज मोजणीसाठी अधिकारी आले होते। आणि मोजणी सुरू असताना हाके यांनी हे देवस्थान हजारो वर्षापूर्वी त्यांनी या ठिकाणी तुम्ही मोजणी का करता, ही सगळी जमीन आमची आहे, आत्ताच मोजणी करण्याची का वेळ आली असे म्हणून हाके आंदोलनाला बसलेल्या ठिकाणाहून पळत सुटले आणि थेट त्यांनी मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली, त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी वेळेस प्रसंग अवधान राखून हाके यांना पकडल्यामुळे पुढचा अनर्थ टळला। मात्र आता मोजणी करण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबलेली आहे। आता या मोजणी करण्याच्या जमिनीची मोजणी करण्याच्या मुद्द्यावर एकमत झालं होतं आणि यातून हा मार्ग निघणार होता। मात्र हीच प्रक्रिया बंद पाडल्यामुळे आता हा प्रश्न कसा सोडवायचा याचा मोठा पेच प्रशासनासमोर निर्माण झालेला आहे। निश्चितच। आणि सध्याची सचिन काय परिस्थिती आहे, कारण लोक देखील मोठ्या संख्येने तिथे जमलेले आपल्याला पाहायला मिळाले होते आणि मराठा समाजाकडून हाके यांच्यावर देखील गंभीर स्वरूपाचा आरोप करण्यात आलेला आहे। दोन समाजामध्ये भांडणं लावण्याचा ते प्रयत्न करतायत, त्यामुळे आता कुठेतरी दोन गटात वाद निर्माण झाल्याचं हे चित्र आहे। नक्कीच स्थानिक मराठा समाजा बांधवांची मागणी होती की बाहेरच्या लोकांनी येऊन या ठिकाणी वातावरण दूषित करू नये। हाके जर या ठिकाणी आले नसते तर हा वाद गावातल्या प्रमुख मंडळींनी मिटवला असता। मात्र हाके आल्यानंतर धनगर समाज सुद्धा आक्रमक झालेला दिसतोय आणि त्यामुळे आता दोन्ही बाजूला पोलिसांनी बॅरिकेडिंग लावले आहेत। मधल्या जागेमध्ये सगळा पोलिसांचा बंदोबस्त आहे, त्या परिसरात पोलीस छावणी स्वरूप आहे। मात्र दर काही वेळांनी दोन्ही बाजूकडून एकमेकांच्या दिशेने घोषणाबाजी केली जाते, टिप्पणी केली जाते आणि त्यामुळे इथं वातावरण हे तणावग्रस्त होताना दिसतंय। अशी सध्या या ठिकाणी परिस्थिती आहे। सचिन, आता जे अधिकारी आलेले होते मोजणी करण्यासाठी त्यांच्याकडनं आता मोजणी थांबवण्यात आलेली आहे का? सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच जी मोजणी सुरू होती ती पूर्णपणे थांबवलेली आहे। त्या परिसरात सगळा पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना सुद्धा पोलिसांनी वेढा टाकलेला आहे, त्यांना एका ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे। धनगर समाजाचे लोक सुद्धा त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्यामुळे आता सध्या तरी मोजणीची प्रक्रिया पूर्णपणे थांबलेली आहे। आता या विषयावर कसा तोडगा निघतो हे पाहावं लागेल। निश्चितच, त्यामुळं आता या संदर्भात काय तोडगा निघतो हे पाहावं लागणार आहे। धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीसाठी। लक्ष्मण हाके हे अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेलेले आहेत, या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय। मोजणी करायला अधिकारी तिथे पोहोचलेले होते, मात्र थेट त्या अधिकाऱ्यांच्याच अंगावर धावून गेल्याचा हा सगळा प्रकार घडलेला आहे। या दृश्यांमध्ये हा सगळा प्रकार, ही घटना कैद झालेली आहे। इतकंच नाही तर मोजणी करायला आलेल्या अधिकाऱ्यांच्या कॉलरला पकडल्याचा देखील प्रकार समोर येतोय, त्यामुळं हा वाद आता आणखी चिघळत चालल्याचं दृश्य पाहायला मिळतंय। लक्ष्मण हाके हे अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेलेले आहेत। अंजनगावमध्ये जमिनीची मोजणी करण्यासाठी हे अधिकारी पोहोचलेले आहेत आणि याच वेळी हे अधिकारी आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये बाचाबाची झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याच्या परिसरामध्ये मोजणी सुरू असतानाच लक्ष्मण हाके यांनी थेट अधिकाऱ्यांच्याच अंगावर ते धावून गेलेले आहेत। अधिकाऱ्यांची कॉलर पकडण्याचा प्रयत्न हाके यांनी केल्याचं या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं काही काळ गोंधळाचं वातावरण तिथे निर्माण झालेलं आहे, संघर्षाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पोलिसांनी त्यामध्ये वेळीच मध्यस्थी केली, त्यामुळं पुढचा वाद त्या ठिकाणी थांबल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं। अन्यथा दोन गटामध्ये हा संघर्ष आता आणखी तीव्र होत असतानाचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतं। अंजनगावमध्ये जमिनीची मोजणी करण्यासाठी हे अधिकारी पोहोचलेले होते। जमिनीची मोजणी सुरू असतानाच
लक्ष्मण हाके हे थेट अधिकाऱ्यांवरच धावून गेल्याचं या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केलेली आहे। मोठा पोलिसांचा फौजफाटा देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। स्थानिक लोकांनी देखील मोठी गर्दी केलेली होती, बघ्यांची देखील मोठी गर्दी झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि थेट मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना अशा पद्धतीनं अडवण्यात आलेलं आहे, त्यांची कॉलर पकडण्यात आलेली आहे आणि त्यामुळं हा सगळा गोंधळ त्या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आंदोलकांशी जे आहेत ते संवाद आंदोलकांशी जे आहेत ते संवाद तर ही दृश्य आपण पाहतोय। मोजणी करायला आलेले अधिकारी आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये बाचाबाची झालेली आहे। अधिकाऱ्यांची कॉलर पकडल्याचा प्रकार देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। लक्ष्मण हाके अक्षरशः अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेलेले आहेत, त्यामुळं बाचाबाची झाली। पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केली, त्यामुळं हा पुढचा अनर्थ टळलेला आहे। या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळं हा संघर्ष आता आणखी चिघळत चाललाय की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे। अंजनगावमध्ये जमिनीची मोजणी सुरू असतानाच हा सगळा आंदोलकांशी जे आहेत ते संवाद प्रकार घडलेला आहे। आमदार अभिजित पाटील सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पाटीलजी, हाके अधिकाऱ्यांच्या अंगावर अक्षरशः धावून गेलेले आहेत। अंजनगावमध्ये जमिनीची मोजणी करण्यासाठी ते अधिकारी आले होते, त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडलेला आहे। काय तुमची प्रतिक्रिया, नेमकं काय घडलेलं आहे? साहेब, मी पण आता अंजनगावमध्येच आहे हा, आणि यामध्ये सर्वानुमते त्या ठिकाणी SP साहेबांनी जी भूमिका घेतली होती त्याला सर्व बाजूनं त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद देऊन हा वाद त्या ठिकाणी अंजनगाव खिलोबाच्या ग्रामस्थ गावकरी हो, हे त्या ठिकाणी एकत्र बसून संपवणं अपेक्षित आहे। यामध्ये आता दोन्ही बाजूनं, एका बाजूनं बोलत नाही आपण, हो, दोन्ही बाजूनं बाहेरची लोक यामध्ये आल्यामुळं त्या ठिकाणी हा वाद चिघळला जातोय असं आम्हाला इथे दिसतंय। दोन्ही बाजूची लोक एकत्र बसतायत, त्या ठिकाणी सगळा विषय मार्गी लागेल आणि या ठिकाणी 2-3 दिवसापासून आम्ही तो अंतिम टप्प्यात आला होता, परंतु रोज कोणतरी त्या ठिकाणी बाहेरून येत आहेत, हुर्रे म्हणतायत, एक बाजू इकडून हुर्रेत, एक बाजू तिकडून हुर्रेत, त्यामुळं तिथं तणावाचं वातावरण झालंय। यामध्ये त्या ठिकाणी जोपर्यंत इथली स्थानिक लोक जे अंजनगाव खिलोबाचे आहेत त्यांचं म्हणणं आणि त्या लोकांचं काही म्हणणं नाही, ते त्या ठिकाणी एकमेकाबरोबर शेजारी राहणारे आहेत, एकाच्या ताटात एकमेकाच्या ताटात जेवणारे आहेत आणि ते आता पुढे देखील त्यांचा एकोपा राहण्याच्या दृष्टीनं हा विषय तात्काळ मिटणं आवश्यक आहे आणि त्याच भूमिकेत SP साहेब आम्ही घेतोय। परंतु यामध्ये आता थोडा सहभाग जो आहे तो ह्या लोकांचं मत काय आहे याच्यावरच असणं आवश्यक आहे। निश्चितच तुम्ही आमच्यासोबत असेच जोडून राहा। पालकमंत्री जयकुमार गोरेजी देखील आपल्यासोबत सध्या फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत। गोरेजी, अंजनगावमध्ये हा जमिनीची मोजणी करण्यात येणार होती, मात्र लक्ष्मण हाके हे आता अधिकाऱ्यांच्याच अंगावर धावून गेलेले आहेत। काय नेमकं घडलेलं आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, वस्तुस्थिती अशी आहे की गावातल्या लोकांचा फार याच्यामध्ये विषय नाही। गावातली लोक समन्वयानं मार्ग काढण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत आणि त्या अनुषंगाने जागेची मोजणी करणं अपेक्षित आहे। त्या मोजणीच्या अनुषंगानं काल मोजणी झाली, काही मोजणी शिल्लक होती, त्या संदर्भात मी आत्ताच SP माझं बोलणं झालं आणि आत्ताच मी हाकेशी बोललो आणि त्या संदर्भात चर्चा केली की मोजणी करू द्या तुम्ही, मोजणीतनं जे काय निघेल त्यामध्ये आपण तो स्वीकारू। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आपल्याला सगळ्यांना आदर आहे, तसंच त्या धनगर समाज बांधवांच्या आस्थेचं देवस्थान आहे त्याच्याही बद्दल आपल्याला आदर आहे। पण शेवटी दोन्ही समाजाचा विषय येत असताना समन्वयाने मार्ग काढून छत्रपतींचा अवमान होणार, मंदिराच्या लोकांनी त्यांच्या सन्मानाने त्यांच्या ठिकाण पालखी मार्ग व्यवस्थित राहील, या सगळ्या गोष्टीचा विचार करून मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे। त्यामुळं
माझं म्हणणं असं आहे की शक्यतो कोणी कायदेशीर बाबीमध्ये आडवं जाऊ नये आणि कायदा कोणी हातात घेऊ नये. सगळ्यांनी समन्वयाने जावं. आणि जेव्हा गावातल्या लोकांचा अडचण नाही, हो. गावातली लोक समन्वयानं मार्ग करायला तयार आहेत, तेव्हा बाहेरच्या शक्तींनी याच्यामध्ये फार हस्तक्षेप करू नये. अशा पद्धतीची माझी विनंती सगळ्यांनाच राहील. शेवटी सामाजिक एकोपा ठेवणं आणि हे महत्वाचं आहे. त्यासोबत आपल्या छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा समाजाचं देवस्थान असेल, या सगळ्याबद्दल आपल्याला नितांत आदर आहे. त्यातनं मार्ग सगळ्यांनी बसून काढला पाहिजे आणि ते काढायचा प्रयत्न चालू आहे आता. जयकुमार गोरेजी, अभिजित पाटील देखील आपल्यासोबत आहेत. आताच तुमच्या बोलण्यापूर्वी त्यांची देखील प्रतिक्रिया आपण ऐकली असेल की स्थानिक लोक आपापसामध्ये हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र यावर मार्ग का निघत नाहीये? बाहेरचे लोक कोणीतरी येऊन हा वाद वाढवण्याचा प्रयत्न करतायत. मी आता एकापूर्वी अभिजित पाटलांशी मी बोललो, हो. स्थानिक सगळ्या नेतृत्वाशी बोललो. मी सातत्याने संपर्कात आहे, त्या समाजाच्या लोकांच्या संपर्कात आहे. तेव्हा सगळ्यांच्या शी चर्चा करून समन्वयानं मार्ग काढणं, याच्यामध्ये काही विघ्न आणतायत ते आणतायत काही लोक विघ्न. ठीक आहे, त्याच्यातनं त्यांना शोधून बाजूला करून मार्ग काढायला लागेल. तेव्हा आज मार्ग निघून जाईल. आता माझं म्हणणं आहे की मोजणीला विरोध करू नये, समाजाचा सन्मान करावा, छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं. नाही जयकुमार गोरेजी, जो व्हिडिओ सध्या समोर आलाय, लक्ष्मण हाके त्या अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जात आहेत. आता चर्चा झाल्यानंतर मी त्यांच्याशी बोललेलो आहे. मी मंदिराचे पुजारी आहेत, त्यांच्याशी मी आता जस्ट बोललो. तुमचा फोन याच्या अगोदर 5 मिनिटं बोललोय. मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी एक विषय आहे की कायदेशीर बाबीमध्ये सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. कायद्यापेक्षा मी मोठा नाही आणि कोणीच मोठा नाही. त्यामुळं आपण समन्वयानं मार्ग काढायचा प्रयत्न करतोय आणि तो तसाच मार्ग निघेल. याच्या पलीकडे जाऊन सक्ती करायची वेळ येऊ नये, ही माझी मनापासूनची भावना आहे. निश्चितच 2 समाजात 2 गटात कुठलाही वाद निर्माण न होता हा वाद सोडवला जावा, ही सगळ्यांची इच्छा आहे. जयकुमार गोरेजी आणि अभिजित पाटीलजी दोघांचे देखील धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.